नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 2026 मध्ये CET द्यायची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जो काही रिवाइज सिलेबस आहे, तो म्हणजे 21 तारखेला म्हणजे कालच टाकलेला आहे. बघा, सिलेबस ऑफ व्हेरियस CETs अंडर द टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट फॉर द अकॅडमिक इयर 2026 आणि 27. 2026 आणि 27 मध्ये जे विद्यार्थी समजा CET देणार आहे टेक्निकलसाठी टोटली, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एकदा आपण सिलेबस दरवर्षी चेक करून घ्यायचा. जसं की तुम्ही पहिल्यांदा बघू शकता की महाराष्ट्र CET 2026 साठी रिवाइज सिलेबस त्यांनी इथे दिलेला आहे आपल्याला. जो काही एक्झाम पॅटर्न आहे तो एक्झाम पॅटर्न सेम आहे. मॅथमॅटिक्ससाठी प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क, फिजिक्स केमिस्ट्री 1 मार्क, बायोलॉजी 1 मार्क, परंतु बायोलॉजीला 100 क्वेश्चन्स 100 क्वेश्चन्स राहतात. 20 क्वेश्चन्स फ्रॉम द स्टँडर्ड 11 अँड 80 क्वेश्चन्स फ्रॉम द स्टँडर्ड 12th. आणि मॅथमॅटिक्सचं 10 क्वेश्चन्स आर फ्रॉम द 11th आणि 40 क्वेश्चन्स आर फ्रॉम द 12th. आणि सेम फॉर द फिजिक्स अँड केमिस्ट्री. आणि हे जे काही टाईम लिमिट वगैरे दिलेलं आहे 180 मिनिट्स टोटल. काही विद्यार्थी PCM देतात, काही विद्यार्थ्यांचं PCB कॉम्बिनेशन, या सर्व कॉम्बिनेशनमध्ये. आणि 20% सिलेबस इज फ्रॉम द 11th अँड द 80% वेटेज फ्रॉम द क्लास 12. या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिलेल्या आहे. आणि जो काही 12चा सिलेबस आहे तो टोटल सिलेबस राहतो. द होल सिलेबस ऑफ द स्टँडर्ड 12 अँड जो काही 11चा सिलेबस राहतो त्यामध्ये बघा त्यांनी आपल्याला काय म्हणू शकतो सब्जेक्ट वाईज दिलेला आहे. म्हणजे फिजिक्समध्ये वेक्टर, एरर अनालिसिस, मोशन, ही जे काही त्यांनी चॅप्टर्स इथे इन्क्लूड केलेले आहे, एवढेच चॅप्टर्सवर तुम्हाला क्वेश्चन्स येणार. आफ्टर दॅट केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी. हे झालं सगळं महाराष्ट्र CETसाठी. आफ्टर दॅट MBA साठी बघा, तुम्ही बघू शकता. त्यांचा जो काही कंटेंट आहे, लॉजिकल, ॲब्स्ट्रॅक्ट, रिझनिंग, क्वांटिटी, ॲप्टिट्यूड, वर्बल, या सगळ्या गोष्टी. आणि जो काही तुमचा एक्झाम पॅटर्न आहे तो. मग स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळ्या CETचे इथं बघू शकता. MCA CET झालं. आफ्टर दॅट HMCT, डिझाईन, बी डिझाईन, सगळ्या CETसाठी इथे तुम्हाला दिलेलं आहे. बघा, BC, BBA साठी सगळ्या CETसाठी तो जो काही पॅटर्न आहे तो रिवाइज पॅटर्न राहतो आणि नुकताच तो जारी झालेला आहे. याच्यात काही चेंजेस राहतात की प्रत्येकाला बघून घ्यायचं. जसं की आता मी स्पेशली महाराष्ट्र CETसाठी व्हिडिओ बनवत असतो, तर महाराष्ट्र CETसाठी जो काही लास्ट इयर 2025 मध्ये जो काही सिलेबस होता त्याच प्रकारचा सेम ॲज इट इज सिलेबस आलेला आहे. म्हणजे कोणत्याच प्रकारचे चेंजेस नाही. परंतु जे काही बाकीचे CETs आहे यामध्ये काही चेंजेस राहतात की दरवर्षी आपल्याला या ऑफिशियल वेबसाईटवरून चेक करायचे राहतात. ठीक आहे. अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.